राधे पाहुनी भुलले हरी भैया तुझी तो नंदा भरिया रे हरे भरिया रे हरे भरिया रे हरे हरे भरिया रे हरे भरिया रे हरे भरिया रे हरे भरिया Holy, holy, holy,
आणि बैलाच्या पाठीवर काही हात टाकला आणि बैलाच्या खाली बसला. का? पागल बनला. राधेला पाहुणे बोलले हरी बैल दोहतो नंदा घरी. बैलाचं दूध काढायला लागला. नजर तिच्याकडे आणि हात मात्र बैलाच्या काशीत आहे. तेवढ्यामध्ये यशोदा मैयाने ती भरलेली जगडी रिकामी केली आणि दारामध्ये आली आणि सहज खिडकीकडे नजर गेली. यशोदेची राधेची नजर झाली. राधाची पण गेली. यशोदा मैयाने बघितलं. एकटक बघतो. हात असे आहे. बैला खाली बसलेला आहे. आवाज आला, कृष्णा हे दोचकला. मैयाचा आवाज आला. लगेच हात पुढे केला. पण ती काय यशोदा मैया म्हणली, कृष्णा काय करतो? मैया आगे दूध काढतोय. दूध काढतो. गाईचं की बैलाचं? कृष्ण म्हणतो, मैया अगं गाय आहे माझी. गाय आहे? बघ बघ. मैया खरंच सांगतो की माझी गाय आहे. आणि दररोज तिला राखतोय पाणी. मी तिच्या रात्र दिवस मागं पुढे असतो. आम्ही गाय गाय बघ बघ. मैया कोणीतरी माझ्या गाईला चिटकी केली. यशोदा मैया म्हटले, कोण नाही केली? ती खिडकीत होती ना, तिनेच केली. भगवान कृष्णाने विचार केला. यशोदा मैयाला कळालं, अगर तो अन्यथा कर्तुम शक्ती भगवान परमात्मा. त्यांनी भगवान परमात्म्याने स्वतःच्या त्या इच्छेनं, त्या शक्तीने बैलाचं दूध काढलं. मन मिळाले से मना आपलं शिल्लक काही राहत नाही. तसंही या कृष्णाच्या बाबतीमध्ये झालेलं होते. तो माझा झाला. आता त्यांच्याबरोबर काहीच नाही. घरामध्ये शेतामध्ये तूच. अरे स्वयंपाक करत असताना तोच. हा माझ्याजवळ वेळ कमी नाही. त्यांना सांगू का एक काय म्हटले? हा सांगायला लागले, ताई तुला सांगू का? एक दिवसाची घटना. मी नाही शाळेला येण्याच्या आधीची गोष्ट आहे. अगं काय झालं? काय झालं तुला तर माहित आहे. मला 3 नंद आहेत. मग पण बाई पाहुणे येतात तर निघून जातात. जेवतात खावतात तर निघून जातात. यो काही माझ्या नंदाचं जोडतच नव्हतं. शेवटी माझ्या सासऱ्याने ठरवलं, जी पसंत केली ती देऊन टाकायची. पाहुणे येत होते निघून जात होते. पाहुणे येत होते निघून जात होते. माझ्या सासऱ्याने सांगितलं, नवीन सुनबाई आहे ना, आता पाहुणे येणार आहे आणि मुख्य मेनू पाहुण्यासाठी मुंगाच्या शाळेत डाळीचा शिरा. हा उपाचा काय काय पाहिजे ते विचारा आणि नवीन सुनबाईच्या हाताने करा. म्हणजे पाहुणे प्रसन्न झाले पाहिजे. कारण आम्ही ज्या सोयीला गेलो होतो ना, त्यावेळेला मुंगाचा शिरा बनवला होता. ती मनात म्हटली, मी कुठं बनवला होता? माझ्या मावशीने बनवला. फक्त वाढायला नाही होते. माझ्या सासऱ्याच्या कोणाचं झालं? माझ्या सासऱ्यानं सांगितलं, आलेली नवीन सुनबाई तिनं शिरा बनवायचा. कोणाला काय साहित्य पाहिजे ते घ्या. माझ्या जाऊला सांगितलं तुझ्याकडे भाज्या, मला सांगितलं तुझ्याकडे शिरा, आणि माझ्या सासूला सांगून दिलं त्यांना यांना जे जे सामान पाहिजे ते काढून दे. बाई माझ्या सासूला लागलेलं सगळं साहित्य काढून दिलं. आमच्या घरी तुला माहित आहे शेगडी एकच.
जवळ जवळ बसलो, माझी सून जाऊ बसले इकडनं, मी बसले इकडनं. माझ्याजवळ साहित्य सगळं शिऱ्याचं, तिच्याजवळ साहित्य सगळं भाज्यांचं. काय करू सांगू तुला? शिरा करण्यासाठी रवा भाजला. हा, शिरा करता यायला पाहिजे बरं का, नाही तर काय काय घरी शिरा ना आणि एका शाळेच्या वर ठरणारा गेलो होतो. सोमवारचा दिवस होता, माझ्यासोबत एक महाराज होते. त्यांना असं वाटलं शाळेचं उद्घाटन म्हटल्यानंतर जेवण लय चांगलं असतं. ते म्हणजे महाराज सोमवार सोडा आणि मी काही सोडत नाही. मी सोडू का सोडा, गेले ना सोमवार सोडायला. त्यांना असं वाटलं शाळेचा उद्घाटनाचा किती होतं शिरा पण दिला. जेवण करून आले, मी म्हटलं पाहू कसं काय. महाराज सोमवार गेला आणि शिऱ्यानं फसवलं. कसं काय? शिरा एक वेळ खाल्ला नाही, दातानं चावायला गेलो, दाताच निघाला माझा. शिरा कसा असं नाव आहे ते काय तुमच्या चुरम्यासारखा सोडाच होता. काय चुरमा बनवला त्या दिवशी आपण व्यवसाय. अरे चुरम्यात पुढे खूप असते. हौस आहे बनवायची, ज्याला जे आवडते असं चुरमा बनवला, इकडे शिरा बनवला. त्याने सांगितलं नाही महाराज अजून एक दाताचा निघूनच नाही राहिला आपल्याकडे. असा शिरा असते का? शिरा त्याचं नाव तोंडात ते टाकलं की आपोआप शिर लागायचे, त्याचं नाव शिरा. एक तर जेवता जेवताच म्हटला पेचकली द्यावं कशासाठी रे, वर आलं का निघूनच नाही असा शिरा. त्या महाराजांचं नाव नाही सांगतात असं. तर अशा पद्धतीने ते शिरा करायला, ते रवा भाजायचा कळलं पाहिजे. पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काहीतरी बेसन झालं होतं आमच्या घरी, असं होतच नाही आमचं बेसन. असं कसं काय होतं? बेसन घ्यायचं होतं मला. तुमच्या घरचं काय तुम्ही शिजून देता ना, ते कुट केलं की बेसन शिजवता आलं पाहिजे, कळलं पाहिजे किती शिजवायचं कसं. काय 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 बेसन करतात त्याच्या गोळ्याच कसं शिजवायचे, शिजवण्याची पद्धत असते. काही माणसांच्या हाताला गुण असतो. हा, तसं आपल्या आचार्य बाबाच्या हाताला गुण आहे. काय बनवतात पदार्थ. आजची जिलेबी कशी झाली होती माय? हा, चांगली झाली होती का? गरम गरम भेटली का दादा? किती कड्या खाल्ल्या तुम्ही? चष्म्यावाले बाबा चार, तसं शरीर तर दिसत नाही. सांग गरम गरम असं सुंदर पैकी शिरा भाजण्यासाठी बसलो. तुला भाजला शिरा केला डाळ घ्यात नाही, खास करून तुमच्या तोंडाला मग पाणी सुटून राहिलं. तिनं भाजला आणि ते सोयरीच्या पाहुण्यासाठी. आणि शिरा भाजला तुपामध्ये. आता त्या तुपामध्ये आता साखर टाकायची ना, ती म्हटली बाई तेवढ्यामध्ये ते भाजता 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 कृष्णाची आठवण आली आणि मला त्या कढईमध्ये कृष्ण दिसायला लागला. कोणत्या कढईमध्ये? त्या शिऱ्याच्या. त्याला पाहता पाहता सगळे विसरून गेली आणि साखर टाकण्याच्या ऐवजी मिठाच्या फोडणीला हात लागला. मीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये शिऱ्यामध्ये टाकलं. मला तर देव भानच राहिलं नाही. शिरा झाला, सगळं झालं, पाहुणे आले, बैठकीत बसले, ताट वाढले, पाहुणे जेवण करायला बसले आणि त्याने कुंडली वरला घेतला. घ्या तो तेव्हा बाई आवाज माझ्या कानावर आला. मी बसले बघितलं तर माझ्या जवळची कढई गेली, त्याच्यातला शिरा काढला, वाढला. आणि मग मी जवळ बघितलं,
साखरेची भरणी जशी आहे तशी. आणि जवळ बसली बघितलं तर ती भरणी एक रिकामी झाली. साखरेची भरणी जशी आहे तशी. मी म्हटले देवा आता कसं होईल. मला माझ्या सासऱ्याच्या त्या यमासारख्या मिशात दिसायला लागल्या. आधी सासऱ्याला ताकीद दिली होती स्वयंपाक बिघडला त्याच्यामुळे जर पाहुणे मला गेले तर लक्षात ठेवा. आणि बाई मला असं वाटलं कोणाशी रात्री वाटू नये म्हणून मी खिडकीतून बघितलं तर सगळं पात्र तयार झाले. पाहुणे येऊन बसले आणि माझे सासरे म्हणतात पाहुणे वा काही गोड घास घ्या. मी म्हटलं देवा आता कसं होईल. आणि जर शिरा खाल्ला यांनी तर माझा सासरा मला काय करत. खरंच सांगतो गोपींद्र तुम्हाला मी खिडकीतून बघत होते कृष्णाला म्हणत होते कृष्णा सगळ्यांनी शिरा खावं तर माझ्या सासऱ्याला खाऊ नये. असं कसं होईल बरं. माझ्या सासऱ्याचा हात तर पहिला गेला त्या शिऱ्यावर. सगळ्या पाहुण्याला सांगितलं पहिला घास गोड घास घ्या. सगळ्या पाहुण्याचा हात त्या शिऱ्याजवळ गेला. म्हणून देवा त्याच्या हातात आता आशूच राहू द्या आशूच देऊ नको. असं कसं होईल बरं. त्याने असा शिरा तोडला आणि त्याची शिपीसारखं ते असं बरोबर झालं. याचे तोंडच उघडले नाही माहिती. आणि असं कसं होईल तोंड उघडले आणि त्याची शिपीनं जसं टाकल्या जाते तसा तो हात बरोबर गेला. शिरा तोंडात पडला. मी डोळे लावले. आता काय होते काय नाही तेवढ्यात नाही माझ्या सासऱ्याने म्हटलं वा वा काय झालं शिरा काय झाला शिरा काय झाला शिरा काय शिरा झाला. सगळे लोक स्तुती करत होते आणि सगळा शिरा संपला. लोक फक्त स्तुतीच करत होते. माझ्या सासऱ्याने म्हटलं संबाई काय शिरा झाला. ह्याला सांगते तुम्हाला त्याच्याकडे माझं पाहता लक्ष नव्हतं. साखरच्या ऐवजी मिठच पडलं. पण त्यानं मी त्याला प्रार्थना केली त्या मिठाचं साखर खारड असलेलं मीठ कसं गोड झालं काय माहिती. सगळ्यांनी माझं नाव काढलं. शिरा एवढा गोड झाला. खरं सांगते तुम्हाला माझा प्रपंच तसा आंबटच आहे माझा खारडच आहे. पण भगवंताच्या कृपेनं तो गोड झाला. बरं का गोड झाला. मेरा कृपा से सुखदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगत राजा आज त्या गोपिका या भगवान परमात्म्याला तो माझा झाला पाहिजे म्हणून व्रत करण्यासाठी निघाला. मार्गशीर्ष महिना आहे. थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये यमुनेमध्ये स्नान करायचं थंड्या पाण्याने. आणि थंड्या पाण्याने स्नान करून यमुनेच्या तीरावरती यायचं. वाळूची मृत्तिकेची कात्याने मातेची मूर्ती तयार करायची. तिची पूजा करायची आणि तिला प्रार्थना करायची. ती कात्याने असो ती राधा असो वा नैमिष्य अरण्यामध्ये असलेली ती ललिता देवी असो ते एकच स्वरूप आहे. एक नाम त्याला प्रार्थना करायची. आपणही प्रार्थना करा हे ललिता देवी आमच्यावरती कृपा करा. आमचा तो झाला पाहिजे. त्याची कृपा आमच्यावरती झाला पाहिजे. आम्ही त्याला आमचं म्हणतो पण त्याने एक वेळ तरी आम्हाला आमचं म्हटलं पाहिजे. एक वेळ तरी आम्हाला आमचं म्हटलं तर आमचं जीवन धन्य होईल. तो आमच्यावरती कृपा कर. त्या भगवंताने आमचा स्वीकार करावा अशा आमच्यावरती कृपा कर. त्या भगवंताला माझा स्वीकार करण्यासाठी या जीवाचा स्वीकार करण्यासाठी तो आज्ञा ललितेला प्रार्थना करावी. निश्चित असते प्रार्थना आपली ऐकेल. ती आधी शक्ती आहे. त्या आता तरी जमेली आहे. तिच्या कृपेने भगवान परमात्मा आपला स्वीकार करेल. आपला तो स्वीकार करेल. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजन या कात्यायनी मातेची व्रताची पूजा काय करत होत्या. कात्यायनी माते महायोगिनी देवीश्वरी नंदरूप सुतं देवी
पतिं मे कुरुते नमः. ज्या मुलींचं लग्न जुळत नाही लवकर, त्या मुलीने या मंत्राचा जप करायचा. हा भागवतातला मंत्र आहे. त्या मुलीला योग्य पती प्राप्त होतो जीवनामध्ये. कात्यायनी महामाये महायोगिनीश्वरी नन्दगोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. त्या कात्यायनी मातेचं व्रत त्या गोपीका करत होत्या आणि व्रतामध्ये चूक होते. भगवंताने ती चूक सांगितली. गोपींनो, असं करू नये. नग्न होनिया स्नान जे करते त्याचे व्रत होते निरर्थ. त्यांचे व्रत निरर्थ होतात म्हणून असं स्नान करू नये. गोपी म्हटल्या, तोंड धुता येत नाही त्यांना आम्हाला ब्रह्मज्ञान सांगायचं. ज्याच्यासाठी व्रत आहे तो सांगतो, पण त्याचंही ऐकायला तयार नाही. जीव भगवंताकडे जातो, परंतु भगवंताची आज्ञा शास्त्राची आहे. संत हे देव आहे, पण त्यांचा हा जीव ऐकायला तयार नाही. देवाकडे जातो, पण त्यांचं ऐकत नाही, आज्ञा पालन करत नाही. भगवान म्हणतात हे तसं ऐकणार नाही. म्हणून या गोपिका म्हणतात, काल स्नानच करत असतात की पूजेला जाताय, यमुनेवरती सकाळी येण्याची वेळ झाली. अगं आपले वस्त्र कुठे आहे? अगं पाण्याच्या प्रमाणात आपण खाली खाली आलो असेल, वर वस्त्र नाही. तेवढ्यात नाही, भगवंताने सगळे वस्त्र त्या झाडाच्या फांद्याला गोल गोल गुंडाळली, पिवळे नारंगी सगळ्या रंगाचे कपडे आणि सहज त्या गोपींचं लक्ष घेऊ शकले. बघितलं का बघ बघ, आणि त्याचा पाय असा खाली आला. तो पाय दिसला. दुसरा कोण असेल? तो कशाला? काना आमचे वस्त्र दे. भगवंताने सांगितलं कशाकडे जा, कशामुळे? वस्त्र देऊ तुमचे, पण असं तुम्ही काय करा, मी तुमचे वस्त्र द्यावे. त्याच्यातली एक गोपी काढली, कृष्णा देवकी नंदना देवकी नंदना देवकी नंदना श्रीपती तू एक श्रीपती श्रीपती तू एक श्रीपती उघडी वाची तुझ्या विना किती उघडी वाची तुझ्या विना किती पाया पडते बा निये बाकुलती पाया पडते बा निये बाकुलती देवाची सारी नाकाचे मोती घे देवाची सारी नाकाचे मोती घे देवकी नंदना देवकी नंदना नंदना नंदना. हे कृष्णा, अरे मी थंडीमध्ये, मला थंडी वाजते, माझे वस्त्र मला दे. त्याच्या बदलात मी माझा नाकातला मोती देते तुला. भगवान म्हणते, नाकाचा मोतीचा अभिमान दाखवते, मला निमित्त दाखवतेस, तुझ्यावर पाहत नाही. दुसरी गोपिका बोलली, हे कृष्णा पावला दाताला तू नंदाचं झुललो पावला दाताला तू नंदाचं झुललो बाग फडकोती हे वांगेलो हे माझं पायलो बाग जिंदगी हे वांगेलो हे माझं पायलो देव तुझ्या पाया पडलो आणि तुझ्या पाया पडलो देव तुझ्या पाया पडलो आणि तुझ्या पाया पडलो तुझ्या
तिच्याकडे बघितलं नाही. त्याच्यातली एक होती ती म्हणली तिच्या हातात कोण कोण होते सोन्याचे रत्नजडी ती गोपिका होती. हे कृष्ण लाडोबा गोविंदा लाडोबा गोविंदा जय राधा खेळू लाडोबा गोविंदा जय राधा खेळू हरचल प्रचारो नील गोड्या गोड्या जय जय गोविंद 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 हे गोविंदा हे काना हे श्याम माझ्यातल्या हातातले कंकण तुला देते माझे वस्त्र देऊन दे ना. भगवान परमात्मा त्यांच्याकडे बघितलं हसायला लागले. मलाही सुद्धा आम्ही दाखवा देवा मलाही आम्ही दाखवता याच्याकडे काय कमी आहे का. भगवान परमात्मा जीवाकडे पाहून हसतात. जो जो रे माधवी शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा भगवंताने स्मित हास्य केलं आणि त्या गोपींना बोलायला लागले. गोपींना म्हणजे तुम्हाला वस्त्र पाहिजे का. माझ्या नारायणाचा तुम्ही अवमान केला. माझ्या नारायणाला नमस्कार करा मग तुमचे वस्त्र देतो. इतके ऐकोनी देव बोले भासो सूर्या दंडवत करा करजो नामावळे शारद पार गवळ्या धन्य तुझी हे काय कसं की हे मराठी गाणे कोकणी बोलणारे हे मराठी गाणे कोकणी बोलणारे ऐच्या पाच जमी ऐच्या पाच जमी कविला गवळणी हरी कविला गवळणी हरी कविला भगवान परमात्मा त्यांच्याकडे पाहून हसतो. वस्त्र पाहिजे नारायणाला नमस्कार करा. सगळ्यांनी नमस्कार केला. भगवंताने त्यांचे वस्त्र देऊन टाकले आणि सांगितलं गोपींनो योग्य वेळ आल्यानंतर तुम्हालाही तो आनंद मिळेल. शरद पौर्णिमेची रात्र आहे आणि माझा कृष्ण कन्हैया यमुनेच्या तीरावरती गेला. यमुना म्हणजे भक्ती आहे. कदंब वृक्षाच्या खाली उभा राहिला. देवळा उभा राहिला आणि माझ्या कृष्ण कन्हैयाने बासरी आपल्या ओठावरती धारण केली. ती बासरी वाजवायला लागली. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा आज माझा कृष्ण कन्हैया त्या बासरीमधून प्रत्येक जीवाला संदेश देतो. प्रत्येक जीवाला संदेश देतो. त्या गोपींना असे वाटायचं की कृष्ण मला बोलवतोय. कृष्ण मला बोलवतोय. त्या गोपिका कामामध्ये असलेल्या त्या गोपिका घर काम धंदा सगळा सोडला आणि कृष्ण कन्हैयाच्या समोर येऊन त्या यमुनेच्या तीरावरती येऊन उभ्या राहिल्या. त्या गोपिका खरं होत्या त्या देवाला कळत होत्या. एकमेकीला बोलत होत्या चला ग. परंतु त्या गोपिका मात्र आता पोहोचल्यानंतर
या बाबाने बासरी वाजवणं बंद केली. कृष्णाच्या मुखाकडे बघायला लागले. कृष्णा, अरे तुझी बासरी ऐकण्यासाठी आम्ही आलो, वाजवू नये. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, माझ्या भगवंताने विचारलं, गोपीनो इथे कशासाठी आला? फिरण्यासाठी? खोलीवरती येशी की तुम्हाला झोपण्यासाठी? गोपीनो तुम्ही इथे आलात कशासाठी? काही इथल्या काही गोष्टी तुम्हाला भेटत नव्हत्या घरी म्हणून तुम्ही इथे आला. तुम्ही इथे आला. अच्छा अच्छा, या वृंदावनाची शोभा बघण्यासाठी आलात का? माझ्या या यमुनाची शोभा बघण्यासाठी आलात का? बघितली ना शोभा वृंदावनाची माझ्या? आता जा, आपापल्या घरी जा. तुमच्या मुलं घरी वाट पाहत असतील, तुमच्या घरातली माणसं वाट बघत असतील. तुमचं कर्तव्य आहे तुमच्या घरातली माणसाची सेवा. त्या गोट्याची मागणी खाल. कृष्णा, अरे तूच तर संदेश दिला, आम्हाला बोलवतो आणि आता पुन्हा घरी पाठवतोस. शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, त्या गोपीला बोलतात, कृष्णा तुझ्यामुळे ना, तुझ्यासाठी ना, आणि तूच आता आम्हाला घरी पाठवतोस. कृष्णाने सांगितलं, आपला आपला धर्म सांभाळा तर देव सुद्धा तुमच्या अंकित राहतो. कृष्णाने त्यांच्या पतीव्रता धर्माची गोष्ट सांगितली आणि त्या गोपिकाही सुद्धा सांगतात, कृष्णा तुम्हाला काय वाटतं, आम्ही विचार करतोय, आम्ही अधर्म करतोय? अरे आम्हीही सुद्धा आमचा धर्म पाळतो. तुला काय वाटतं, कोणीतरी नंदाचा पोरगा आहे म्हणून आम्ही तुला तुझ्याकडे आलो? नाही, आम्हाला माहिती आहे तू कोण आहे. तू ब्रह्मविद्येचा जनित आहेस. सावळे परब्रह्मा आवडे आदिवा. हे सावळे परब्रह्मा आवडते जीवाला आवडते, आम्हाला माहित आहे. तू कुणी कंदाचा मुलगा, यशोदेचा मुलगा नाही, तू सावळे परब्रह्म आहेस आणि हे आमच्या जीवाला आवडते. तू ईश्वर आहेस, आम्ही जीव आहोत. आम्ही धर्म आहे, जीवाचा धर्म काय? सर्व धर्म परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तू सांगितलं ना गीतेमध्ये, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो. हा अधर्म असेल ते निवड घेऊन गीतेतलं हे वाक्य तुझं फोडून टाकतोय. त्या गोपीला बोलल्या, कृष्ण कृष्ण कृष्ण, एवढा तुमचा जर विश्वास असेल माझ्या वचनावर, तुम्ही सगळं सोडून आला असाल ना, तर ठीक आहे. भगवंताने त्याच्यावरती प्रेम केले, तो सगळं सोडून येतो नाही जगात, सगळ्याचा त्याग करतो ना, तो भगवान परमात्म्याला प्रिय होतो. हा भगवंताला तो प्रिय होतो, म्हणून तो ती गोपिका म्हणते, कृष्णा तुझ्यासाठी सगळा त्याग केला मी. तेरे कारण सब कुछ छोड़ा, तेरे कारण सब कुछ छोड़ा. आणि मग तुझ्यासोबत मी माझा संबंध जोडला, नातं जोडलं. कृष्णा कृष्ण कन्हैया गोपींनो, मला तुम्ही अति प्रिय आहे, प्रिय आहे, पण त्या गोपीला सुद्धा अभिमान वाटतो. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी, तो तू आमावासी मागे पुढे. तू योग्याला भेटत नाही, तपस्याला भेटत नाही. ती तपस्वी, ती योगी त्याच्या प्राप्तीसाठी किती प्रयत्न करतात, परंतु त्यांना हे तो भेटत नाही. कारण आमच्या मागे भेटतोय, आम्ही सांगितलं तसा बसतोय, आम्ही सांगितलं तसा करतोय.
अभिमान झाला. देवाला अभिमान सहन होत नाही. भगवान परमात्मा त्या गोपींना अभिमान त्यांचा नष्ट करण्यासाठी लीला करतात. राधेला सोबत घेतला आणि भगवान परमात्मा अंतर्मुख राधेनेही सुद्धा लीला केली. कृष्णा कळी घे सिंदरी ते बरोबर चालले वारे मग सरे. कृष्णा तुझ्या सोडून येते माझ्या कामाला चालणं होत नाही. मला कडेवर निषेध तर तुझ्या सोबत येते. भगवान नका तिलाही सुद्धा या अभिमानाचा वेळ झाला. भगवान परमात्मा खाली बसले आणि भगवान परमात्मा वराला बसणार एवढ्यात ते अंतर्धान झाले. त्या गोपिका शोधत 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 त्या गोपिका शोधत शोधत त्या यमुनेच्या किनाऱ्याने आल्या. जवळच बघितलं बाबा तुला पेटलेले दिसतात. कोणाला घेऊन गेला असेल? कोणासाठी बनवले असतील? हे बघ हे बघ हे पाय आहे ना, हा शामचा आहे आणि हा अर्धा पाय बाहेरचा आहे. हा तिलाच घेऊन गेला तो, दुसऱ्या कोणाला नाही गेला. त्यावेळेला त्या गोपिका त्या यमुनेच्या किनाऱ्याने आल्या आणि राधाने सुद्धा त्यांना त्याच किनाऱ्यावर प्राप्त झाले. राधाही एकटीच होती. त्या राधेला विचारतात, राधे तो कुठे आहे? होता संग अंगे अंग पण काय मला कळालं नाही. तो सोबत होता त्याला अंग कसं लपवलं कळालं नाही. तुका म्हणे पाहिले मागे बघितलं म्हणजे मी देहाकडे आले. देवाच्या मी देहाकडे आले या शब्दाचा अर्थ आहे मागे. माग म्हणजे असं नाही. साधना करणाऱ्याने आपल्या देहाचा विचार झाला की देव अधिकार होतो. तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या अंतरला. बस एवढ्या वेगात नाही अंतरला. किती वेगात? वृत्ती देहाकडे गेल्याबरोबर अंतरला. आमची वृत्ती देहाकडे आहे का देवाकडे आहे याचा विचार करा. डोंगरेजी महाराज म्हणायचे, ज्यांचं देहावरती प्रेम आहे ना तो देवावर प्रेम नाही करू शकत. हा एक बदल बोलत असताना डोंगरेजी महाराज म्हणायचा, जिसका भोजन सरस होता है उसका भजन निरस बन जाता है. ज्याला असं वाटत असेल आपलं भजन सरस व्हावं त्याचं भोजन निरस बनायला पाहिजे. आलं लक्षात? असं एवढ्या वेगे अंतरला. अरे साखर जेवण करायला बसल्यानंतर कळालं तरी सुद्धा त्याचा विसर पडतो. कारण त्या विषयाचा आठव आहे. हा आठव आहे. नाठव झाला त्याचा आठव झाला की याचा आठव झाला. पण देहाचा आठव झाला. राधा राणी बोलली, चालले ना म्हणजे ते हात समजणार. आता माझ्याकडून चालणं होत नाही. देहात आठव झाला. परिणाम एवढ्या अंतरला. केवढ्या वेगामध्ये तो अंतरला गेला, तो दूर गेला. ती राणी सुद्धा त्याच ठिकाणी. त्या गोपिका ती राधा भगवान परमात्म्याला जयति तेधिकं जन्मना शरद इंदिरा
बाबा एवढे दयावान आहे, यशोदा नाही मैया एवढी दयावलीच आहे, तू एवढा कठोर का झाला आहे, तेवढा कठोर का झाला? याच्यासाठी आमच्याकडे तू प्रेम केलं का? आम्हाला 12 गावाच्या अग्नीमधून त्या अग्नीमधून वाचवलं या विरा अग्नीमध्ये जाण्यासाठी. हे कृष्णा, तुला तू म्हणत असेल की आमचं प्रेम तुझ्यावरती आहे, मग माझ्यावरती माझ्या दशरथ बाबाचं प्रेम होतं. मी आलो नाही हे काय तेवढं त्याने प्राण सोडले, मग तुमचा प्राण का होत नाही? सर्व कथामृतम् काय चुकलं रे आमचं? का चुकलं गेला? आमचं काही चुकलं असेल तर क्षमा करा. देहाचा आठवडा, देहाचा अहंकार तयार झाला, देहबुद्धी आडवी आली, पश्चाताप झाला आणि भगवान परमात्माच्या ठिकाणी प्रगट झाले. एक एक डोळा, एक गोपाल, धरुणी नाचती रासमंड. एक गोपाल आणि मग भगवान परमात्मा आला आणि त्या गोपिका सांगतात, आला तो कसा होता? मूर्ती अशी सादरी मोठावरी वासरी. एवढा तो सुंदर होता. लगेच तुमचा काळ सुरू झाला. नृत्य मग एकदा झाला. किती सांगू मी, हो किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आहे. रास खेळू चला, लग्न उधळू चला, रास खेळू चला, लग्न उधळू चला. आला किती
यमुना की तट हरी रंजो एक दिन को भोले भंडारी आ गए हैं।
पार्वती से बोले मैं भी चलूंगा तेरे संग में जिसे बोले राजा संग श्याम नाचे मैं भी चलूंगा तेरे संग में रास्ते घाट दिखाई हमें दिखा दो एक दिन ये मोर भंडारे बन कर बिजली नारी बेटा आ गए राम भजना गए राम संग आ गए बोले बाबा दाढ़ी वाले गोपी बनते रास वाले सुखदेव जी महाराज परीक्षित राजा सांगतात की राजा आशीर्वाद 6 महिन्यांनी रात्र भगवंताने केले आणि इकडे नारद मुनी मथुरेमध्ये आले नारायण नारदाने विचारलं काय तू सांगितल्याप्रमाणे ते काय झालं महाराज असं असं घडलं सगळा इतिहास सांगितला मग शोध लागला का नाही म्हणे महाराज खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला पण शोधच लागला नाही अरे कोळसा किती बोलायच जेवढे तुझे मित्र गोकुळाच्या दिशेने गेले त्याच्यातला फक्त एकच ब्राह्मणाचं रूप घेतलं म्हणून परत आला एकही त्याच्यातला परत आला नाही अरे देवकीचा दुसरा तिसरा कोणी आठवा नाही ते नंदाचा लाला म्हणतात ना त्याला राणा म्हणतात ना त्याला शाप म्हणतात ना तोच देवकीचा आहे कंसाने सांगितलं माझ्यासोबत देवकीनं धोका दिला वसुदेवाला धोका दिला आता त्यांना समाप्त करावं कंसाने असं म्हटल्यानंतर नारद म्हणतात नारदा वेळेवर करू नको देवकीच्या रक्तातून कृष्ण प्रकट होईल तुला मारून टाकेल उद्याचा उद्या आदर कशाला असतोस एवढे प्रयत्न केले आता काहीतरी प्रयत्न कर अरे पण त्याची शक्ती तिथे जास्त असते तुला शिवाने धनुष्य दिलेलं आहे भगवान विष्णू शिवाय त्याला कोणी होऊ शकत नाही आणि जो कोणी याला मिळेल तो तुला कोणी त्याच्यापासून वाचवू शकत नाही असा भगवान शिवाने तुला दिलेला हा वर आहे त्या निमित्तानं कृष्णाला इथे घेऊन ये आकुळाचं नियोजन केलं आणि भगवान कृष्णाला घेण्यासाठी आकुळ किंमतमध्ये येतात गोपीने तो रथ बघितला शृंगारीला सांगे गोपींनी विचारलं यशोदे अगं हा रथ का स्वीकारला हा रथ आहे तरी कोणाचा त्यावेळेला यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं की सांगायला लागली काय सांगायचं मथुरेशी चक्रपाणी जातो हे साजनी अगं काना मथुरेला चाललाय त्याच्यासाठी आलं कोणी आणला तेवढ्यामध्ये आपल्या घरात उभा दिसला हे आपला हे काय मला तुला कोणी धाडलं रे
ब्रजवाळे कोण त्या सांभाळे. त्या रथाच्या आड्या पडल्या. रथ न्यायचा असेल तर आमच्या अंगावर भगवान परमात्मा खाली उतरले. गोपी रसायला गोपींनो तुम्हाला सांगा प्रेमाची शपथ आहे. प्रेमाची शपथ घ्यायच्याबरोबर त्या गोपिका वाचून आणि त्या गोपिका शिवदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा आज मोठ्या आशेनं कृष्णाकडे बघायला लागला. कृष्णा आमचा आमचा विचार करू नये. तुम्ही त्या राधेचा तर विचार करा. भगवान परमात्म्याने राधेचं नाव ऐकलं. राधेकडे आला. राधेकडे आपली मुलगी दिली आणि सांगितलं एक राधे मला अवतारकारी आणि जावं लागतं. कारण 4:30 वाजले. भगवान परमात्माने राधेला आज्ञा मागितली. किरकिऱ्या डोळ्याने राधा बघते. श्याम 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 करते. आणि भगवान परमात्मा प्रसन्न आहे. नयनीच्या ओघाने भिजले धरणे. आनंदाच्या अंगणी मेळाला ओढले. भगवान परमात्मा अंगावरून बसले आहे. भगवान परमात्मा सांगतात काका आता या गोपीच्या शोकाचा आता बघितला जात. या गोपीच्या शोकासे मदन भावे मानसे. आपल्याला काढा. आपण काकांनी रथ काढला. तेवढ्यामध्ये त्या गोपिका उठल्या आणि बोलतात रथ आता नाही येते मुरारी आणि कुणाली येत वासुरी. आणि अवध सारा सारी आता गोकुलात सुख नाही. आता गोकुलात सुख नाही. हे ते नाही कृष्ण मुरारी ऐकू नाही येत वासुरी. काय करता काय चला रस्त्याने जाऊया. तेवढ्या एक म्हणजे काय न्यायचं असतं तर त्याने सोबत आपल्याला नेलं असतं. परंतु त्यांनी ज्या अर्थी आपल्याला सोबत नेलं नाही त्या अर्थी आपण जाणं बरोबर नाही. याच ठिकाणी त्याची वाट बघत करतो. भगवान कृष्ण मथुरेमध्ये आले. मोठा मंडप टाकलेला होता. त्यांच्या गोपाळाने विचारलं कृष्ण हे मंडप कशाप्रमाणे धनुष्य आघात प्रवेश करायला लागलेस. स्वतः पुढे आले. भगवंताने इकडचा इकडे धरला इकडचा इकडे धरला. दोघांवरती आपटले. दोघं खलास झाले. बलराम दादा पुढे आले. आशे मारले. अरे पुतना मारणारा पुतना मारणारा कोण बोलणारे मध्ये धनुष्य जळविले. प्रतिज्ञा चढवली. धनुष्य भंग झाला. आवाज माणसाच्या कानावरती गेला. पकडा त्या मुलाला पकडा त्याला पकडा. खुल्या पिठाचा हाती धरून मस्त केलेला होता. भगवान परमात्म्याने ज्या रस्त्याने येत होते त्या रस्त्याला तिकडे विरुद्ध दिशेने येत होता. भगवंताने एक तळा त्याच्या मस्तकावरती मारला. चीर चीर करून मारले. पुन्हा भगवंताने त्याचे दात पकडले. त्या दाताला झटका दिला. उपटला. त्या त्याच्या मस्तकावरती मारला. खुल्या पिठाचा हाती घात झाला. सगळ्यांची भूमिका बोले कृष्ण विचारलं काय कृष्ण मेला का खुल्या पिढीने कृष्ण पोहोचला. आणि कृष्ण पोहोचल्यानंतर नमस्कार केला. मामाजी नमस्कार. चारुदष्ट पुढे आले. त्यांनी सांगितलं आपल्यासोबत कुस्ती खेळावी लागेल. चारुदासोबत कृष्णाची मुष्टिका सुरू पाहता पाहता कुस्ती झाली. कृष्णाने दादाकडे मागितलं. दादाने सांगितलं कृष्णा तुझं काम झालं माझं काम झालं समज. त्याने संपवला. मुष्टिकाला एक बळ घेतला. एक मुष्टिका मारली. मुष्टिक समाप्त झाला. शिवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा
भगवान परमात्मा कंसाजवळ पोहोचले, कंसाचे केस पकडले, खाली ओढला आणि ओढून त्यांना भुईमत दिला. भगवान परमात्मा त्याच्या छातीवर बसले. अधर्मी दृष्टी कुठला आठवते आकाश त्या व्यक्तीचा आठ घर तुझ्या समोर एक मुष्टिका त्याच्या छातीत एक स्वतःच्या बापाला कारागृहात अधर्माला राज्य करणारा, यज्ञ कीर्तन गंध पाडणारा आठवते आकाशवाणी दुसरी मुष्टिका काढली, तोंडात भोजन करून भगवंताने तिसरी मुष्टिका हे नारळ जास्त फोडा वाटतात वाटते. लहानपणी जास्त नारळ फोडले का? तिसरी मुष्टिका त्यांना असं वाटलं 4:30 वाजून गेले तरी मरते हा काय म्हणजे भगवंताला सांगितलं हे दोष माझ्या बाबाला कारागृहात, माझ्या आईला कारागृहात, लहान मुलांना बाळ घातकी आठवते आकाशवाणी हे पापी त्याच देवतेचा आठवा करतो आज तुझ्या समोर तिसरी मुष्टिका भगवान परमात्म्याने त्याच्या छातीत टाकली. समाप्त झाला. सगळे लोक महाराष्ट्रातून आले, पण त्यांना असं वाटलं काय सांगा नाही विचारण्यात लवकर मरणार नाही. एका ठिकाणी बाजूला जगत कार्य केला. बोले बालकृष्ण की काही लोकांनी रेडिओ कार्य केला नाही. त्यांना असं वाटलं काय सांगा त्याला जर दिसलो आपण नाडीला असा हात लावून घेतला, हात पडला. तेवढा पडत नाही, कापूस घेतला नाकाला लावला, नाकाचा कापूस पाळला. म्हणून त्यांना जाहीर करायला मेला रे. ज्या वेळेला सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या कृष्ण माझा कृष्ण कन्हैया धावत निघाला. कारागृहातून सोडलं. कृष्णा जवळच दुसऱ्या खोलीमध्ये विग्रस एक राजा आहे, त्यालाही म्हणतात. भगवान परमात्म्याची मोठी मिरवणूक काढली. नंतर बाबांनी सांगितलं कृष्णा आता चालला. कृष्णाने सांगितलं बाबा आता मथुरेला सोडून मला येता येणार नाही, मथुरेच्या लोकांना माझी गरज आहे. नंतर बाबा विचार करतात कृष्णा तुला न घेता तर मी मोकळामध्ये गेलो तर यशोदा काय विचार काय सांगते यशोदे मला भीती वाटते. तू तर सोबत नाही तर मैयाची आठवण आली आणि कृष्णाने सांगितलं बाबा मैयाला सकाळ लवकर नंतर बाबा म्हटलं कृष्णा मला माहिती आहे मला सगळं सगळं पण यशोदेच्या भावना यशोदेला नाही समजू शकत. यशोदेचं काय हा यशोदा वाट बघत राहते. माझा काना गेलाय आला वर घरावरती जाते खाली उतरते अजून कोणी आलेलं दिसत नंद बाबा येतात दिसतात. यशोदा पाहते कोबड्या दिसतो वाकड्या दिसतो वेगळा दिसतो. माझा बलराम नाही माझा कृष्ण नाही. खाली उतरली धावत धावत आली. बाबाचा हात पकडला बाबांनी खाली पडले. माझा नाव कृष्ण सांगा ना म्हणून काय माझा काना नंतर बाबांनी सांगितलं देवी जे आपलं नाही ना त्याला आपलं म्हणण्याची चूक कधी करू नका.
घरगड्याला आपल्याला सांगितलेलं तो आपला आहे. ईश्वरा तुम्ही पण तसंच नसता का? नंतर बाबाने ईश्वराला समजावलं. इकडे बाबा कृष्णाचा जन्म संस्कार झाला. गुरुजींच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी गेले. संदीप आणि ऋषींच्या आश्रमामध्ये शिक्षा पूर्ण झाली. मित्र विराला सुरुवात. शिक्षा पूर्ण झाल्यानंतर आपापल्या घरी परत गेले. जरासंधाने मथुरेवरती चढाई केली. काल यज्ञाला सोबत घेऊन आले. मुस्कुटाच्या वराने काल यज्ञाला समाप्त केले. ब्राह्मण वेद पाठासाठी बसवले मला यश मिळाले पाहिजे म्हणून भगवंताने विश्वकर्माला बोलवलं. समुद्राला जागा मागितली. समुद्राला जागा दिली. विश्वकर्माने नगरी तयार केली. रात्रीच्या रात्री योगमाने शक्ती सगळे द्वारकेतली प्रजा या मथुरेमधली प्रजा द्वारकेमध्ये गेली. सकाळी लोक उठले. द्वारका द्वारका म्हणून त्या नगरीचं नाव पडलं द्वारका. आज सगळ्या मथुरेला वेळा या जरासंधाने दिला लावला. ठरलेल्या प्रमाणे भगवान परमात्मा आणि बलराम दादा अनुमानी पायाने आता त्या दरवाजातून बाहेर पडले. अरे रथ नाही, आता शस्त्र नाही. दोघेही बाहेर पडले. जरासंधाने सांगितलं पकडा त्याला. भगवंताने तिथून बळ काढला आणि रणछोड नाव पडलं. बोले रणछोड भगवान की जय. जरासंधाने त्या टेकडीला आग लावली. दोघा भावांनी समुद्रामध्ये उड्या टाकल्या आणि माझा कृष्णकाने आपल्या द्वारकेमध्ये आला आणि तो आता द्वारकाधीश बनला. बोले द्वारकाधीश भगवान की जय. रेवत नावाचा राजा त्याची मुलगी रेवती बलराम दादाचं लग्न झालं. इकडे विष्णू कौंडण्य क्षेत्रामध्ये विदर्भ क्षेत्र कौंडण्य नावाचं गाव विष्णू नावाचा राजा त्याच्या मुलगी रुक्मिणी उपवत झाली. कोणाला द्यायची म्हणून संबंध जोडायला सुरुवात केली. तिच्या भावाने ठरवलं माझ्या मित्राला शिशुपालाला दिले आणि गुरुदेवाच्या मुखातून कृष्णाचे तीन गुण ऐकलेले होते. कृष्ण नवरा नवरी, कृष्ण नवरा नवरी. अशा त्या ठिकाणी तिनं ठरवले. समजून सांगतात परंतु रुक्मिणी ऐकत नाही. शेवटी सुदेव ब्राह्मणाच्या हाताने तिला पत्र दिलं. सुदेव ब्राह्मण पत्र घेऊन गेला. शिशुपालाची वरात त्या कौंडण्य क्षेत्रामध्ये आली आणि त्या सखी त्या रुक्मिणीला समजावतात परंतु रुक्मिणी मात्र ऐकायला तयार नाही. तिचं म्हणणं एक कृष्ण नवरा नवरी सुदेव ब्राह्मण पाठविला तो अजूनी अजून काय कसा दिसत त्यावेळेला त्या सखी तिला सगळं बरोबर धीर धरत असतात. सूर्य ब्राह्मण द्वारकेमध्ये भगवंताला रुक्मिणीचं वर्णन सांगतात. भगवंताच्या डोळ्यातून अश्रू आले. ते पत्र बघितलं. भगवंताने सांगितलं आता जाऊ. सूर्य ब्राह्मण करतात बसले. वाई वेळा रथ निघाला आणि रुक्मिणी माता अम्मा मातेच्या मंदिरामध्ये आता पूजनासाठी आली. आंबे मातेचं पूजन केलं. रुक्मिणीला सांगितलं लक्षात ठेवा कोणी वाक्या मंदिरामध्ये रुक्मिणीकडे बघितलं तर डोळा मिळू नका. कोणी बोट दाखवलं तर हात लांब करा. रुक्मिणीचं संरक्षण. सगळी सेना रुक्मिणीच्या संरक्षणासाठी रुक्मिणी मंदिरामध्ये आणि अम्मा मातेचं त्या ललिता देवीचं रुक्मिणी माता पूजन करते. आई भवानी तुझ्या कृपेने दासी भक्ताला आभार महिमा तुझी माऊली भारी संकटाला. आई भागरे माझ्यावरी जागवी तो रात झाली. आई भागरे माझ्यावरी जागवी तो रात झाली.
जगन्नाथ मातेचा देवीचा शुद्धजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा आम्हा मातेचं पूजन केलं रुक्मिणी मातेने प्रार्थना केली फले के पूजा की थाली ज्योत मन की जगानी तेरी आरती उतारो अंबा मातेने करून दिला एक प्रदक्षिणा दोन प्रदक्षिणा तीन प्रदक्षिणा चार प्रदक्षिणा पाचवी प्रदक्षिणा पूर्ण झाली भगवत दादा तिथे लागला हातात हात त्याला रथात बसवून घेऊन एका मुलाला काय तिथे पुढे आहे मंदिरामध्ये पूजा करतो बघितलं तर उतरले अरे उतरले त्याला माहित नाही काय करतो आणि रथच पाहतो अरे उतरले पुढे आणि बाबा इथे काय करतो मंदिराच्या रथाला घोडे पाहतो अरे उतरले पुढे आणि बाबा इथे काय करतो मंदिराच्या रथाला पाहतो मला नाही बोलत नाही सारा कोणाला माहित नाही एका मिनिटामध्ये मंदिर निघून गेला अरे उतरले पुढे मला माहित आहे पुढे सांग ना बा बरे तो आला होता ना घेऊन गेला सांगायचं काय नाही हे म्हणलं चोरी चांगली शोधते पहिले जाऊ देतो नंतर सांगतो केला बलराम दादाची सेनानी म्हणून युद्ध झालं म्हणून चालत भगवंताच्या रथाच्या समोर भगवंताने शस्त्र काढून मारला म्हणून हा झाला तुमचा अभिमान मारत असतात भगवान म्हणते ले कुठं लागतो तू काय म्हणतो मी पाहतो भगवंताने त्याला लागलं रथाला बांधलं बलरामदाने सगळे सेना निपात केली बलराम दादाचा रथ दादा भगवंताच्या रथाच्या समोर आला रुक्मिणी मातेने नमस्कार केला आणि बलराम दादाने आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव बलराम दादाने ठरवले माझ्या कृष्ण कन्याचा विवाह म्हणजे थाटामाटात मी सोहळा करायचा आहे म्हणून सगळ्या पत्रिका तयार केल्या विदर्भ नगराला सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सगळ्या देशातल्या लोकांना पत्रिका दिल्या आणि स्वर्गीय सोमनाथ आणि द्वारकेच्यामध्ये माधवपूर नावाचं नगर त्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला सगळे स्वर्गातले लोक त्या ठिकाणी यायला लागले देवताही सुद्धा या लग्नाला यायला लागल्या लोक म्हणायचे हे नवरदेव नाही आम्ही वराठी एवढे सुंदर आणि नवरदेव किती सुंदर सगळे लोक स्वागतम सुस्वागतम सगळ्या लोकांचं स्वागत होत आहे आणि माझा कृष्ण कन्हैया आता नवरदेव म्हणून त्या ठिकाणी स्वागतम कृष्ण सुस्वागतम कृष्ण स्वागतम
सगळ्यांचे मान, सगळ्यांचे पान, सगळ्यांची साखर काम वाटणं सुरू झालं. आणि नवरदेव लग्नामध्ये घेऊन आले. नवरदेवाच्या मामा, नवरीचे मामा. लग्नाची वेळ झालेली आहे. काय चाललंय गडबड? हे बाई सुरू देत नाही कोणाला. चला सगळ्यांना अक्षरा मिळाला का? वक्रतुंडा मोरेश्वरा सावधा कमलापते यदुपते श्रीनारायण सावधा वधूवर येती करा प्रथम करी तुझ प्रणाम इष्ट देवता ग्राम देवता गाती मंगला
लग्नासाठी देवाच्या लग्नासाठी नेहमीच्या आराध्यामध्ये पुरोहित श्री शास्त्रीजी या ठिकाणी पोहोचले. त्यांचंही सुद्धा लग्नामध्ये टाळ्या वाजवून स्वागत आहे. या नैमिष्य अरण्यात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं 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 सोन्याचं
कृष्ण देवाच्या लग्नाला नवरी नटली, देवाच्या लग्नाला नवरी नटली, नवरी 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 नटली. आज मेरी शाम की शादी है. आज मेरी शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है, ओ शाम की शादी है, तेरे भगवान की शादी है, ओ राम की शादी है, तेरे भगवान की शादी है. आज मेरी शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है. बनी है खूब जोड़ी कृष्ण रुक्मिणी की जोड़ी, बनी है खूब जोड़ी कृष्ण रुक्मिणी की जोड़ी. खुशी से नाचे है मन बिना नगरी को साजा. मुझे लगता है कि ब्रह्मांड की शादी है, आज मेरी शाम की शादी है, ओ शाम की शादी है, मेरे भगवान की शादी है, की शादी है, मेरे भगवान की शादी है. आज मेरी शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है, आज मेरी शाम की शादी है. पालन करना
श्री केवला गोपी योगी योगी जो भला दुल पाठक जो मधुमंगला श्री राम ने आज मेरी शाम की जारी है मेरे भगवान की जारी है द्वारकाधीश भगवान की आदिशक्ति रुक्मिणी माता की तुलसी महारानी की आज मेरी शाम की शादी है मेरे भगवान की शादी है। ठीक है मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कान्हा मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी 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 तुझ्यासाठी
महाराज की ललिता देवी मात की सर्व भक्त मंडळींना सूचना आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. जेवणाची वेळ चहाच्या नंतर 10:30 देवाचं लग्न झालं आता लगेच आरती होईल आणि आरती झाल्याबरोबर देवाच्या लग्नाचा सत्यनारायण होईल. तर 2 मिनिटं फक्त शांतता. सत्यनारायण त्यांना ज्याला बसायचं असेल जोडीनं समोर सगळ्यांनी पती पत्नीनं बसायचं. आरतीचं ताट वगैरे घेऊन शास्त्री जी यहाँ के पुरोहित हैं, पंडित जी हैं, आपके लिए यहाँ कथा सुनाने के लिए आए हैं. ठाकुर जी का ब्याह हो गया और आज सत्यनारायण की कथा होगी. ये तो स्वर्ण योग है. ऑटो टच घेऊन आला मोबाईल सत्यनारायण